माझा अजून पण आहे, झेडपीला गेलतो मतदानाला. हे बघा, ह्याची किंमत एवढीच आहे. करंगळीवर गोवर्धन पर्वत जेवढा उचलला तेवढी ताकद होती ना त्या करंगळीत, तेवढी ताकद आहे मित्र याच्यामध्ये. फक्त आम्हाला जाणीव नाही. ज्या दिवशी आपल्याला त्या सगळ्याची जाणीव होईल, घाबरतील तुम्हाला, पण खरंच घाबरतील. आणि तुम्ही शक्तीनं उभे राहिला तर आमच्यासारख्या पत्रकारांना सुद्धा ताकद येईल. कारण प्रश्न पडतो, कुणासाठी बोलायचं, कुणासाठी भांडायचं, कशासाठी भांडायचं. जर शेतकरी शेतकऱ्यासाठी उभा राहिला नाही तर, चुकीचं बोलतोय बाबा. आणि शेतकऱ्याच्या पोरानं मला सांगायचंय, ह्यांना तर नशेत इतकं बेजार करून टाकलंय, हे इथं बसून टाकलं. अमेरिकेचं हे बरोबर नाही म्हणतंय. इस्रायलवर हल्ला झाला त्याच्यावर त्याचं मत असतंय, खाली कमेंट करू करू बेजार आहे पट्ट्या. पण आपला बाप मरतोय त्याच्याबद्दल कधी एक कमेंट करावीशी वाटत नसेल. आपल्या बापानं ज्या बापाच्या पैशातून जे मोबाईल मध्ये रिचार्ज झालं त्याच्यासाठी एक पोस्ट करावी, त्याला वाटत नसेल, काय उपयोग आहे. पण गेल्या काही दिवसामध्ये शेतकऱ्याच्या पोरांनी थोडीशी जागृती आली त्यांच्यामध्ये, थोडस त्यांनी बोलायला सुरुवात केली तर तो दबाव येऊ शकतो. धोरणकर्ते सगळ्यात जास्त कशाला घाबरतात? मताला घाबरतात, मताला. लक्षात घ्या, विकू नका, स्वतःचा बाजार मांडू नका. आज विकला तर तुमच्या माल विकताना तुम्हाला भाव नाही, लक्षात घ्या. मी एवढं तळमळीनं का बोलतोय? आपल्या अश्रूंना किंमत नाहीये, रडलात मेलात तरी किंमत नाहीये. आकडे आहात तुम्ही, आकडे. 5 गेले, 10 गेले, 50 गेले, 500 गेले, 1000 गेले. कुणाच्या डोळ्यात टिपूस जर येणार नसेल, 1000 आकडे असतील फक्त त्यांच्यासाठी, 1000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, 1000 आकडे आहेत फक्त. आणि त्या आकड्यांनी कुणाच्या डोळ्यात जर टिपूस येत नसेल, आमच्या ह्या जन्माचा पराभव आहे, पराभव आहे. आणि त्या पराभवाला आम्ही जबाबदार आहोत का, याचा विचार सुद्धा आपण सगळ्यांनी करणं गरजेचं आहे. माया माऊलींनो, ह्या तर बिचाऱ्यांचं एवढं, ह्यांना तर कोणी पाठीवर थाप सुद्धा देत नाही, कारभार नाही, फक्त पिढ्यान कष्ट. त्या कष्टाची कुठं नोंद सुद्धा नाही हो. ही एक झाशीची राणी आहे, इतिहास नाही. कौतुकाचे 2 शब्द नाहीत, बरोबर आहे ना. पण जे झालं ते झालं. पोरींना शिकवा, पोरींना शिकवा, काहीही करा. भगवान बाबांचं मला ते वाक्य खूप आवडतं, शेती विका पण शिकवा. कारण शिक्षणाचं महत्व काय आहे हे आपल्या संतांना कळलं. आणि आज मुलांना असो की मुलींना असो, शिकवा. त्यांनी पुढे काय करायचं ते करू देत, पण त्यांना शिकवा. तुमचं उभं आयुष्य कष्टात गेलं,
आपल्या पुढच्या पिढ्या तरी सुखा समाधानात राहिल्या पाहिजेत, सजग झाल्या पाहिजेत. ते व्यवसाय करतील, काय नोकरी करतील, जे करायचं ते करतील, पण किमान त्यांना चांगलं शिक्षण देणं आपल्या सगळ्याची जबाबदारी आहे. आणि आता शेतकऱ्यांनी पुढच्या काळामध्ये याचकाच्या भूमिकेत नका यार. मला माहिती आहे निसर्ग तर असा वैरी झालाय, काय त्याच्या दावणी कापल्यात काय माहिती आहे. एक असा ऋतू नाहीये, एक ऋतू नाहीये असा ज्या ऋतूमध्ये या शेतकऱ्याच्या पाठीवरती फटका नाहीये. मी परवाच कार्यक्रमात असं म्हणालो, या राज्यातला शेतकरी तर पोतराजा सारखा झालाय, पोतराजा सारखा, ज्याला दिवसभर उन्हाचे चटके आणि पाठीवर स्वतःच मारलेल्या चापकाचे फटके खाल्ल्याशिवाय रात्री जेवायला मिळत नाही, तशी शेतकऱ्याची अवस्था झाली आहे. एकही असा ऋतू नाहीये ज्या ऋतूमध्ये पाठीवरती फटके खाल्ल्याशिवाय त्याच्या हातात काही पदरात काही पडलेलं आहे. पोतराजासारखी अवस्था झाली आहे शेतकऱ्याची. तरी हा माणूस तग धरून आहे. सलाम आहे तुम्हाला, सलाम. तुमच्या जिद्दीला सलाम आहे. पण एक करा, जागरूक व्हा, जागरूक व्हा. जागरूक झाला नाही तर तुम्ही पीडितच राहाल, पिढ्यान पिढ्या पीडित राहाल. आपले हक्क काय, आपण काय करू शकतो, आपली ताकद काय, आपण ती बदलू शकतो का, याबद्दल सगळ्या शेतकऱ्यांनी अतिशय प्रामाणिकपणे एकी करा. आज समाजातलं जे दुभंगलेपण आहे, त्या दुभंगलेपण समाज म्हणून आपल्या सगळ्यांसाठी शोकांतिका आहे. माणूस माणसाच्या सोबत बसल्यानंतर जर अण्णाला बघून त्याच्याबद्दलचं मत ठरवत असेल, गावगाडा संपला हो, वाईट वाटतंय. घराला घर, दाराला दार, भिंतीला भिंत. माझी आई माझ्या घराची चावी कुठल्या तरी माझ्या शेजारच्या कुटुंबाकडे देऊन जायची, घराची चावी द्यायची आणि लेकरं तिच्याकडे सोपवायची. हा विश्वास होता गावगाड्यातला. कोणी आमच्या माणसांमध्ये एवढ्या भेदाच्या भिंती उभ्या केल्या? आम्ही बळी ठरतोय का त्या सगळ्यांचे? आपला समाज असा नव्हता, आपल्या समाजाने कधी इतका भेद केलेला नव्हता. अहो, एखाद्याचं घरातला जर माणूस गेला, खांदेकरी असतील त्याच्या घरातले, पण बाकी सगळं गाव करायचं. एखाद्याच्या घरात दुःख झालं तर दुसऱ्याच्या घरातून अश्रूची धार यायची ना. गावगाडा म्हणजे काय होता? सगळ्यांना सोबत घेऊन चालणं होतं. एक शेतकरी असा उभा असायचा आणि 12 बलुतेदारी त्याच्या बाजूने उभी होती. तो शेतकरी त्या सगळ्यांना जगवायचा, गाव उभं होतं त्याच्यावरती. आज आम्ही गल्ल्या केलं, माणूस माणसात ठेवला नाही. एवढं दुबंगले पण कशासाठी? काय घेऊन जाणार होतो आम्ही? कोण घेऊन गेलाय? सिकंदरापासून तर आतापर्यंत झालेले कोण घेऊन गेलाय? कोण नेलंय सांगा मला. मी अतिशय जबाबदारीने एक गोष्ट सांगतो, फक्त एका गोष्टीचा विचार करा आणि मी थांबतो. सगळ्यांनी आज रात्री घरी जाताना एक विचार करा, शांतपणे विचार करा. तुम्ही कोण आहात? कुठल्या जातीचे आहात, कुठल्या धर्माचे, कुठल्या पंथाचे सोडून द्या. फक्त क्षणभर आज रात्री झोपताना हा विचार करा आणि तो विचार केल्यानंतर म्हणा, खरंच ते पोरगा आलतं ते बरोबर बोलून गेला. आजपर्यंत आपण विचार करत होतो असा पण विचार करायला हवा होता. फक्त एका गोष्टीचा विचार करा, काय नशीबवान माणसं होतो आपण, काय भाग्यवान माणसं होतो आपण. या ईश्वरानं आम्हाला मनुष्याचा जन्म दिला, मनुष्याचा. त्याच्याकडे ऑप्शन होते, त्यानं गाढव बनवलं असतं, मुंग्या बनवलं असतं, पक्षी बनवलं असतं, बैल बनवलं असतं, काय काय बनवलं नसतं. त्याच्याकडे एवढे ऑप्शन होते, पण देवाला वाटलं नाही. मुंग्या आपण त्यांना बनवू, गाढवं ह्यांना बनवू, बैल त्यांना बनवू, सगळ्यांना वाटून दिलं.
चला आपण नशिबान निघालो. देव म्हणाला ही माणसं चांगली आहेत, ह्यांना माणूस जन्म द्या, ह्यांना चांगली बुद्धी द्या, संवेदनशीलपणा द्या, माणसामध्ये विचार करण्याची शक्ती द्या, 2 बाहू द्या, जग कवेत घेण्या इतकी शक्ती द्या यांच्या हातामध्ये, 2 पाय द्या, असे जग पदाक्रांत करू शकतील अशी 2 पाय द्या ह्या माणसांना, ह्यांना अशी बुद्धी द्या, जग कवेत घेण्याची ह्यांची बुद्धी द्या. माणूस जन्म दिला, माणूस जन्म. फक्त क्षणभर विचार करा, गाढव बनवलं असतं आपल्याला तर नाही बनवलं देवाने आपल्याला. अनंत उपकार आहे देवाचे आपल्यावरती की त्याने आपल्याला माणूस बनून जन्माला दिलं. आणि माणूस बनून जन्माला दिलेल्यानंतर आम्ही माणूस बनू शकत नसेल, एक साधा माणूस बनू शकत नसो आम्ही. देव म्हणेल चुकलो मी, देव म्हणेल चुकलो मी. जर तुम्ही जाती जातीत आणि धर्मात भिंती उभ्या करून जर जगत असाल तर देव म्हणेल चुकलो मी. कारण ह्या जाती हे सगळं निर्माण केलं माणसानं, देवानं नाही. दोष त्याचा नाहीये. अरे एवढे संत झाले 12व्या शतकापासून, हे सगळे संत खपले हो. आपण सगळे एक आहोत हे सांगता सांगता गावोगाव असे सप्ते होत आहेत, गावोगाव कीर्तनकार घेत आहेत, गावोगाव दरवर्षी मानवतेचा हा विचार अखंडपणे सुरू आहे, अखंड सप्ते सुरू आहेत. एक दगड जर मंदिरामध्ये एकदा गेला तर सला त्याचा देव होतो. एक दगड एकदाच देवळात गेला तर त्याचा देव होतो. माणसं उभा आयुष्य देवळात चालेल, माणूस बनू शकत नसेल तर आमचा पराभव आहे की नाहीये. आम्ही माणूस नाही बनू शकत. कसली जात, कसली जात, काय दिलं जातीनं? आणि तिचा एवढा अभिमान, एवढा पराकोटीचा अभिमान. ठीक आहे, तुम्ही एका समाजामध्ये वावरताय, तुमचे भाऊ बंध आहेत, रक्ताची नाती आहेत, त्याच्यातून निर्माण झालेलं हे सगळं आहे, त्याच्याबद्दलची आपुलकी असायलाच हवी, त्याच्याबद्दल दुमत नाहीये. पण द्वेष कुठून आला? द्वेष कुठून आला? कशाचा आला? कुणी पेरला? कुणाचे बळी ठरतो आम्ही? सगळ्यात अंतिम सत्य काय माहिती? सगळ्या जातीच्या, सगळ्या धर्माच्या माणसांचं अंतिम सत्य एक आहे, हे पोट. हे पोट आहे. ह्या पोटातली भुकेची आग आहे, भूक आहे, भूक. 7 समुद्र पार जा, कुठे जायचंय तिथं जा. सगळ्या माणसांची एकच भूक आहे, माणूस भुकेला आहे. आणि त्या भुकेल्या माणसाच्या साठी आम्ही त्या पोटाला जर जाती लावणार असू तर हे अतिशय दुर्दैवी आहे. आम्ही ते सोडलं पाहिजे. तरुण पोरांनो, मला तुम्हाला एक कळकळीची विनंती करायची आहे. अहो, मला हे म्हणतात रोज, तुम्ही ह्याच्यावर बोला, तुम्ही त्याच्यावर बोला, आता ह्याच्यावर बोला, त्याच्यावर का बोलत नाही? अरे बाबांनो, तुमच्या पोटा पाण्याच्या व्यवसायाचं काही खरं नाही. तुम्हाला कशाला हवेत हे सगळे धंदे? निवडणुकीच्या काळातच कशा काय जाती आठवतात? आणि जर आम्ही अशाच प्रकारे ह्या भेदाच्या भिंती उभ्या करू करू जर असंच दुभंगलेपणानं समाजामध्ये वावरत राहू तर बाबांनो, आपल्या शेतकऱ्याचं काही होणार नाही. काही कोणी काही करू शकणार नाही. त्यांना कळून चुकलेलं आहे. ह्यांना जाती जातीमध्ये भांडण लावून द्या, ह्यांना मारामारी करत बसू द्या, हे कधीच विचारणार नाहीत आमच्या पोटाचं काय. आम्ही भांडलं पाहिजे,
हो, आम्ही भांडलं पाहिजे, जातीसाठी नाही, लेकरांच्या शिक्षणासाठी. चांगलं शिक्षण द्या आमच्या लेकरांना, भांडलं पाहिजे. जातीसाठी जेवढ्या तडफेन आम्ही मोर्चा काढतो ना, तेवढ्या तडफेन आम्ही, माझ्या गावातली शाळा चांगली झाली पाहिजे, माझ्या लेकराला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, माझ्या गावाला चांगला रस्ता मिळाला पाहिजे, आम्ही भांडलं पाहिजे. सगळ्या जातीच्या, सगळ्या धर्माच्या, सगळ्यांच्या पलीकडे जाऊन एक जात आहे इथली शेतकरी, कष्टकरी. सगळ्यांनी मिळून विचार करा, जर एवढ्या सगळ्याचा कुंड्या, सगळ्या एवढ्या 18 पगड जातीच्या शेतकऱ्यांनी ठरवलं एक मोर्चा काढायचा आहे. अरे जगात कुठं मैदान आहे का? जगात कुठं मैदान आहे का? आणि त्या मैदानावर तुम्हाला जायची गरज आहे का? ती येतील ना, देतील की नाही? पण शेतकरी बांधवांनो, मला माहित आहे माझी तळमळ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचत असेल, मला जे सांगायचं ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचत असेल. आम्ही आमच्या सगळ्या बुरसटलेल्या सगळ्या गोष्टी सोडाव्या लागतील. सोडा हे सगळं, हे षडयंत्र आहे. ह्या माणसांना अशाच प्रकारे सगळ्यामध्ये गुंतवून ठेवा, त्यांना जाणीवच होऊ देऊ नका की त्यांचा मूलभूत प्रश्न काय आहे. त्याला आम्ही बळी पडायचं नाही हो, नका बळी पडू. आणि इथं आलेले सगळे तुमच्यासारखे ही सगळी वारकरी संप्रदायाची पताका घेऊन जाणाऱ्या महाराज मंडळींना मला कधीतरी बोलायचं, मी बोलत असतो. महाराजांनी हा विचार सगळ्यांपर्यंत सांगायला हवा. आता इथून पुढे केवळ रामकृष्ण हरी नाही, रामकृष्ण हरीच्या पुढे डॉक्टर, इंजिनियर, आमच्या पोरांनी त्याचं पण भजन केलं पाहिजे आता. कारण आम्ही सगळ्यांनी कर्माकडे वळणं गरजेचं आहे. जो संतांनी सांगितलेला विचार आहे ना, त्याच्या पलीकडे आम्हाला जावं लागेल. संतांनी सांगितलं दिवसभर कर्म करा, रात्री तुम्ही आनंदासाठी भजन करा, समाधानासाठी भजन करा. आमची पोरं भर तारुण्यामध्ये 15 दिवस पायाला चप्पल नाही, कावड घेऊन निघाले. कधी निघा? स्वतःच्या पायावर उभं राहिल्यावर निघा. बापानं पाणी घ्या म्हटलं तर पाणी द्यायची नाही, घरात एक ग्लास पाणी द्यायची तयारी नाही. आईनं सांगितले गागरभर पाणी आणून दे, ते पाणी द्यायचं नाही. आणि 15 दिवस बिना चपलेचं कावडीत निघायचं. महादेव म्हणेल तुला कुठला वर देऊ? अवघड आहे ना, अवघड आहे की नाही आहे? अरे सगळ्यात मोठी सेवा तर आई वडिलांची सेवा आहे. आई वडिलांच्या सेवेपेक्षा मोठी सेवा नाही. संत सांगितले ना, संतांनी सांगितलं आणि नाहीच आहे. बाप झाल्यावर कळतं बाप काय असतो. मी आता नुकताच झालेला बाप आहे. मी प्रामाणिकपणे देवाची शपथ घेऊन सांगतो, ज्या दिवशी बाप झालोय त्या दिवशीपासून मला माझ्या मायबापाबद्दलचं प्रेम अधिक वाढलंय. कारण मला कळतंय काय सोसलं असेल या माणसाने. बाप होणं अवघड आहे. आणि हे जे तरुण पोरं आहेत ना, तुम्ही रांगेत आहात, ज्या दिवशी तुम्ही व्हाल ना त्या दिवशी तुम्हाला कळेल मायबाप होणे एवढं अवघड ह्या जगात नाही. आजच्या काळात तर फारच अवघड झालंय. एवढं ज्यांनी आपल्यासाठी सोसलेलं आहे त्यांना कधी अंतर देऊ नका, कधीच अंतर देऊ नका. त्यांच्यासाठी जगा. त्यांच्यासाठी तुम्ही आयुष्यात काही जरी केलं, कितीही कष्ट केले, तर त्यांचं ऋण कधी फेडू शकणार नाहीयेत. त्यामुळे आपल्या आई वडिलांना आपण सगळ्यांनी निश्चितपणे जपा. ती संत सेवा आहे. आपल्या आई वडिलांसारखा संतही कोणी नाही,
परमात्माही कोणी नाही, कोणीच नाही, संतांनीच ते सांगितलंय. मी काही वेगळं सांगायची गरज नाहीये. रोज उठून आई वडिलांच्या पाया पडलं तर कुठल्या मंदिरात जायची गरज नाही. जिवंत देव आहेत घरात, बरोबर आहे ना. कारण आईच्या पाया पडल्यावर आशीर्वाद लगेच आहे ना, वडिलांचा आशीर्वाद लगेच आहे ना. पण आमच्या पोरांना आजकालच्या पाया पडेल असं करत. मी खूप ठिकाणी म्हटलं आई वडिलांच्या पाया पडतात का, ते पड लाजत लाजत असं